कशी झाली तुमची तिकडची सभा? अहो कळना म्हटलं, रस्ता एवढे वेळ जातो येतो पण रस्ता ध्यानात यायला तयार नाही. पण तुमची लोक कुठं पण गर्दी करतात त्याचं रहस्य. मग मला असं वाटलं की हे लोकच गर्दी करतात, पण तुम्ही नाही हो. नव्या करात येशू असताना येशू समुद्राच्या तीरावरती गेला ना, तर रात्री लोक त्याच्या मागे तिथं वचन, रात्रीच्या सांगा ना बाळक साहेब, रात्री मध्यरात्री. आणि येशूनं बघितलं हा सगळा जमाव तिथं आलेला आहे. ऐका बरं का, या गर्दीचं रहस्य तुम्हाला सांगून जातो. आज जी तुम्ही गर्दी केलेली ना, या गर्दीमध्ये काय घडणार आहे, काय प्रकाश तुमच्याकडे येणार आहे? हा जगाचा प्रकाश तुमच्याकडे आल्यावर जसा हरवलेले नाणं शोधून देतो ना, तसं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी देणार आहे. त्या रात्री अंधार होता, अंधारामध्ये या लोकांनी मासे पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, परंतु एकाला सुद्धा मासा सापडला नाही. पेत्रला तर सापडलाच नाही, बाकीच्यांना पण नाही सापडला. आता मोठी समस्या निर्माण झाली. आणि तेवढी गर्दी तिथं असल्या कारणानं आता इकडं ऐका, या गर्दी समोर येशूला काहीतरी करायचं होतं. पहा, लक्षात घ्या बरं का, गर्दी असल्यावर कोणातरी एका पेत्राच्या मचव्यामध्ये येशू प्रवेश करतो. सगळ्यांच्या मचव्यामध्ये नाही बरं का, असं लिहिलंय तिथं. अजून काही मचवे होते, एका मचव्यामध्ये येशू चढला आणि तो मचवा पेत्राचा होता. आज तुम्ही वेग, कोणी धुळ्यावरून आलं असेल, कोणी नाशिकवरून आलं असेल, कोणी नंदुरबारवरून आलं असेल, कोणी वेगवेगळ्या पाड्यावरून आले असतील. तुमच्याकडे भरपूर पाडे, 40 किलोमीटर 30 किलोमीटर, पण सगळे पाडे इथं आले. आणि इथं येशू एक मचवा शोधतो. कोणता मचवा? ज्या मचव्यामध्ये चढून तो देवाचं वचन सांगणार होता, देवाचं वचन शिकवणार होता, आणि त्या मचव्यामध्ये येशू चढला. कोणत्या मचव्यामध्ये येशू चढतो? ज्या मचव्यामधले लोक प्रभूचं वचन घोषणा करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी जे आपले मचवे प्रभूला उपलब्ध करून देतात. रात्रीच्या वेळेस रात्रभर त्यानं प्रयत्न केला आणि त्याच्या जाळ्यामध्ये मासे आले नाही. आणि रात्रीच्या समयी येशूनं शिक्षण कधी दिलं? रात्रीच्या समयी. कोणतं चर्च असेल आणि कोणता पाळक असेल आणि कोणता मेंबर तो असेल, पाळक साहेब रात्री मध्यरात्री आले आणि त्याने म्हटले चला आपण बायबल स्टडी. येशू मध्यरात्री बायबल स्टडी द्यायला लागला, लोकांना शिक्षण द्यायला. असंच दिलं का? वाचा बरं, मचव्यात चढून. वाचा, पटकन वाचा. त्या मचव्यापैकी एक सिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितलं. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. समुदायास, लोकांच्या समुदायाला, जसा हा समुदाय तसं तो समुदाय. ऐका, मिरेकल, चमत्कार, तुमच्या गरजा त्यावेळेस भागल्या जातात जेव्हा पहिल्यांदा तुम्ही शिक्षण घेता, देवाच्या वचनाचं शिक्षण. देवाचं वचन ऐकायला आवडत नाही, पण डोक्यावर हात ठेवून घ्यायला आवडतं, नाही का? काही लोक तर येताना बाटल्याच घेऊन येतात. माझ्याकडे तर इतके काही महाभाग आहेत ना, आधी प्रार्थना करून घेतात त्यांचा जाताना म्हणतात बाटलीवर करा ना, मग त्याच्यावरच करून घ्यायची होती ना आधी. ती काय सप्लिमेंटरी गोळी आहे काय? हे नाही चाललं तर हे वापरा. तो डॉक्टर देतो, BMS डॉक्टर असताना तो 1760 गोळ्या देतो. MD डॉक्टर बरोबर एकच गोळी देतो. पण BMS डॉक्टर जो असतो ना, तो म्हणतो ही नाही चालली तर ही वापरा, ही नाही चालली तर ही वापरा. आणि आम्हाला प्रश्न पडतो, डॉक्टर साहेबांनी एवढ्या गोळ्या, अरे कुठली तरी गोळी लागेल आणि बरा होशील. कसं इकडं आल्यावर हे नका समजू की अमक्यानं माझ्या तेलावर प्रार्थने आणि तेलावर बाटलीवर प्रार्थना केल्यावर चमत्कार घडणार आहे. येशूनं तसं नाही केलं. मचव्यात चढलं आणि शिक्षण द्यायला सुरुवात केली. ऐका, अणुकाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं, यात लिहिलेली आज्ञा ही वचन तू काळजीपूर्वक पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येते. म्हणून येशूनं पहिल्यांदा शिक्षण दिलं. वचन तर पाळायला पाहिजे ना, पहिल्यांदा शिक्षण तर घ्यायला पाहिजे ना, देवाच्या वचनाचा बोध तर स्वीकारायला पाहिजे ना. कोणता प्रकाश आहे? आता एक स्तोत्र वाचा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणामध्ये कळेल येशूनं ते का केलं. स्तोत्र 119 आणि त्याचं 130 वचन. स्तोत्र 119 आणि त्याचं 130 वचन. का येशूनं पहिल्यांदा त्या लोकांना शिक्षण दिलं? वाचूया. तो म्हटला मी प्रकाश देण्यासाठी जगामध्ये आलो. वाचा
स्तोत्र 119 त्याचं 130 वचन. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. कशानं प्रकाश प्राप्त होतो? देवाच्या वचनाच्या उलगड्या. येशू म्हणतो मी तुम्हाला प्रकाश देण्यासाठी आलो. म्हणजे काय देण्यासाठी आला? तो म्हणतो मी तुम्हाला वचन देण्यासाठी आलो. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही भरपूरपणे फळ द्याल. वचनाचा उलगडा व्हायला पाहिजे ना. वचनाचा उलगडा झालाच नाही तर प्रकाश कसा येणार आहे? लोक अंधकारामध्ये चालणार आहे. आता काही लोकांना वचनाचा उलगडा झाला नाही, मग तुम्ही बघितलं तर त्याच्या हातात काळा दोरा असतो. त्यांच्या लेकराला निघताना काळा टिक्का लावला जातो. का हो? अहो नजर नाही लागू. कोणाची नजर लागणार आहे? आधीच तुमचं पोरग काळ, त्याला काळा टिक्का, त्याला कोणाची नजर लागणार आहे? बांधा त्याला काळा दोरा बांधा, काळे मणी बांधा. आणि काही लोक तर त्याच्यापेक्षा जास्त महाबा, नजर किती लागली बघायला मिरच्या टाकतात त्या मिठामध्ये आणि मग ते तडतड, किती नजर लागली. कोण लावली नजर? एवढा सलमान आहे का ते पोरग? पण वचनाचा उलगडाच नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही महाभाग कसे आहेत माहिती का? मटणाचं कालवण देऊन कुणाला तरी पाठवताना जाताना सांगतात कोळसा घाल बर का कब्रस्तान जवळ जाताना. का तर त्या भूताला तुमच्या मटणाची एवढी आवड आहे का? तुमच्या घरात तुमचा नवरा मटण खाऊन उडावा नको म्हणतोय मटण. त्या भूताला तुमचं मटण आवडतं, तुम्ही म्हणता नाही जाताना त्याच्यात कोळसा घाला, त्याच्यात मीठ घाला म्हणजे, आणि ते भूत मागे लागणार नाही. अहो भूत कोळशाला आणि मिठाला नाही घाबरत, फक्त येशू या नावाला घाबरत. हा वचनाचा उलगडा. येशू नाव आहे ना तुमच्याकडे, बस. मग येशू त्या मचव्यामध्ये बसला. ऐका काय येशू नावातली सामर्थ्य. तुझ्या वचनाच्या उलगड्यानं मला प्रकाश प्राप्त होतो. येशू ख्रिस्त मचव्यामध्ये चढला आणि तो वचनाचं शिक्षण देऊ लागला. या दिवसामध्ये आमची खरी गरज काय? देवाचं वचन उलगडून सांगितलं गेलं पाहिजे. काय चुका आमच्यामध्ये आहेत? ऐकू येत नाही इतका माझा कान मंद नाही, देता येत नाही इतका माझा हात तोकडा नाही. देवाला ऐकायला येत नाही एवढं तुम्हाला उलटून सांगण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, देता येत नाही इतका हात तो त्याचा तोकडा नाही, पण तुमची पातकं आडभिंतीप्रमाणे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आहेत. हे उलगडलं पाहिजे ना. बऱ्याच वेळा आम्ही विचारतो बाळक साहेब माझं काय चुकलं? बरेच लोक मला विचारतात काय का देव माझी प्रार्थना ऐकत नाही, माझं का चुकलं? आणि एका बहिणीने तर सांगितलं देव माझ्यावर एवढा अन्याय काय करतो, एवढ्या सगळ्या साक्षी तुमच्या स्टेटसवर बघते, माझा का प्रश्न सुटत नाही? बाळक साहेब माझं काय चुकतं? मी आपला गरीब भोळा म्हणेल सिस्टर तुमचं काही चुकत नाही, माझं चुकतं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. कारण तुम्ही देवापेक्षा मोठे आहात ना. आणि काही लोक तर काय सांगतात बाळक साहेब तुम्हाला मी आतापर्यंत 27 वेळा रिक्वेस्ट पाठवली की तरी उत्तर नाही मिळालं. रेकॉर्ड सुद्धा लिहून ठेवतात किती वेळा पाठवलेली. पण पाप नाही बघत, सोडले का, मिस्त्री सोडली का, भांडण सोडलं का, निंदा सोडली का, अपशब्द बोलायचे सोडले का, या पापाची जाणीव व्हायला पाहिजे का नाही? देव काय ऐकत नाही याच्याकडे लक्ष द्या ना. ते वचन तर तुम्हाला समजलं पाहिजे ना. जर वचन समजलं नाही तर तुमच्या कमतरता गेल्याशिवाय देव तुम्हाला कसा आशीर्वाद देणार आहे? कसा आशीर्वाद देणार आहे प्रभू तुम्हाला? का अब्रामाला 20 वर्ष इसाक मिळण्यासाठी लागलं? कारण काय हो? ऐका, अब्रामाला देव बोलला आणि 20 वर्षाच्या विलंबानं त्यानं इसाक दिलेला आहे. 20 वर्ष देवाने खाल्लेली आहे. मग काय प्रभूनं अशा पक्षपात त्याच्या बाबतीमध्ये केलेला आहे? एवढा विलंब का लावला? त्याचं कारण तुम्हाला सांग. सारा दरवाजाच्या माग परमेश्वर अब्रामाला अभिवचन देत असताना परमेश्वर तिला बोलला की पहा, अब्रामाला देव बोलला की तुझ्या पोटी मी एक पुत्र देणार आहे आणि तुझ्याकडं आकाशातल्या ताऱ्याच्या संततीप्रमाणे तुझी संतती बनवणार आहे. सारा हसली. तिला काय वाटलं माहिती का? ती म्हणती मी म्हातारी झालेली सारा, माझं गर्भाशय बंद झालेलं आहे आणि आता मला मूल कसं होणार आहे? अभिवचनावरच तिचा विश्वास नाही. मग देवानं जोपर्यंत तिला अभिवचन काय समजत नाही तोपर्यंत लेकरू देण्याचं
ठरवलं नाही. मग सारेने काय गुन्हा केला, तिला कळलं आता माझं गर्भाशय बंद आहे. देव बोलला ना अब्रामाला आता मुलगा देणार आहे. मग ती काय म्हणली माहिती का, मला नाही मुलगा देणार, मग माझी दासी हगार आहे ना हिला मुलगा देईल. आणि तिने अब्रामाला हगार देऊन टाकली आणि देवाने इश्माईल दिला. देवाच्या मनामध्ये होतं काय, मनामध्ये होतं उलगडा व्हायला पाहिजे. कोणता उलगडा, मी तुझी संतती. मग देव अब्रामाला म्हटला मी हगारेच्या द्वारे नाही सारेपासून तुला मुलगा देणार आहे. आणि जेव्हा सारेला इश्माईल दिसला ना, सारेचं मन आता व्याकुळ झाले. ते मग प्रार्थना करते मनामध्ये. तिला असं वाटतं की प्रभू जसं हगारेला दिलं ना तसं मला दे. आणि मग देवानं तिची कूस उजवली आणि प्रभूनं तिला इसाक दिला. कधी कधी देव विलंब तुमच्याकडे करतो का, तुमच्यामध्ये काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे. ऑब्जेक्शन आहे देवाच्या वचनावरती, विश्वास नाही तुमचा देवाच्या वचनावरती. आणि तो देवाच्या वचनावर विश्वास नाही, त्याच्यामुळं विलंबाने तुमच्याकडे आशीर्वाद येतात. आणि इकडं त्या पेत्राच्या असणाऱ्या नावेमध्ये येशू चढला आणि पेत्राला दाखवतो आणि वचन सांगतो. आणि वचन सांगितल्यावर तो काय म्हणतो, आता इथं तुझं जाळं का. ऐका, जोपर्यंत देवाचं वचन तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत कोणताच आशीर्वाद तुम्हाला सापडू शकत नाही. आणि प्रभू ती जागा पण तुम्हाला दाखवणार नाही. किती पण प्रयत्न करा, रात्रभर किती पण वर्ष प्रयत्न करा, काहीतरी चुका तुम्हाला तुमच्या समजल्या पाहिजे, काहीतरी प्रभूची योजना तुमच्या जीवनामध्ये समजली पाहिजे. जर तुम्हाला वचनाचा उलगडा होत नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद अनुभवता तरी कसे येणार आहे. म्हणून येशूनं पहिल्यांदा त्या नाव्यामध्ये चढलं आणि लोकांना शिक्षण दिलं. शिक्षण अतिशय महत्वाचं आहे देवाच्या वचनाचं. देवाच्या वचनाचं शिक्षण जर घेतलं नाही तर लक्षात ठेवा आशीर्वादापासून तुम्ही लांबच जाणार आहात. आशीर्वादाच्या जवळ यायला पाहिजे, आशीर्वादाच्या जवळ या. ह्या मंडळीचा मी पाळक आहे. तुम्हाला माहिती का, ही मंडळी सोलापुरातली सगळ्यात गरीब मंडळी होती, सगळ्यात गरीब. आता मी तुमच्या समोर सुट्टा बोलतात, पण एक काळ असा होता ना, त्या काळामध्ये 5 रुपये मीटरचा कपडा घालत होता आणि भूकंपाचे कपडे, भूकंपग्रस्तांचे कपडे रस्त्यावरती विकत होते ना, ते 20 रुपये 30 रुपये त्याचं स्वेटर आणि त्याच्या पॅन्टी मी वापरत होतो. सगळ्यात गरीब मंडळी. आणि कसली मंडळी होती माहिती का, त्या मंडळीमध्ये ज्यावेळेस मी घरामध्ये एखाद्या परिवारामध्ये जात होतो ना, तर त्या मंडळीतल्या लोकांना बसण्यासाठी घरामध्ये टाकायला चादर नव्हत्या. त्यास ते बिडे, सोलापूरमध्ये बिडी कामगार आहेत, तर ते बिडीची पानं सगळ्या घरामध्ये पसरलेली असायची. आणि मी जायचो आणि त्या बिडीच्या पानावरती बसत होतो. सगळे मंडळीमध्ये लोक गरीब होते आणि कित्येक वर्ष ते गरिबीमध्ये चाललेले होते. मिल बंद, पगार कमी, कर्जबाजारी लोक, अशा मंडळीमध्ये मी सेवा करत होतो. पण देवाचं वचन त्यांना सांगत गेलो, प्रभूचं वचन उलगडत गेलो. जसं देवाचं वचन उलगडत गेलं ना, तसं देवानं त्यांच्या घरातली परिस्थिती बदलत गेला. त्यांना गरिबीतनं काढून श्रीमंतीमध्ये प्रभूनं आणलं. ही परिस्थिती बदलतो. कुठं तुमचं मासे तुम्हाला सापडत नाहीत ना, ती जागा तुम्हाला दाखवतो. पण वचन तर ऐका ना, कोणाला दोष देऊ नका, वचन ऐका, शिका. तुमची नोकरी कुठे आहे, तुमच्या मुलीसाठी मुलगा कुठे आहे, तुमच्यासाठी मुलासाठी आणि मुलगी कुठे आहे, तुमचं लेकरू कुठे आहे, कुठे तुमचं गर्भाशय बंद का झालं. प्रभू योग्य समय तुम्हाला देणार आहे. मला चांगलं आठवतं, त्या मुलाला जरा गप्प करा. एका घरामध्ये मी प्रार्थनेसाठी गेलो आणि गेल्यानंतर एक बहीण माझ्या समोर उभी राहिली. मग त्या परिवारातल्या लोकांनी मला तिचं इंट्रोडक्शन करून दिलं. आणि जवळजवळ 40शी गाठलेली ती पोरगी, दिसायला एवढी स्मार्ट नव्हती, एक काळेली मुलगी. आणि मग त्यांनी मला माझ्या समोर तिला आणलं. त्याने सांगितलं की तिच्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी प्रार्थना करू. त्यांनी 40 वर्षाची पोरगी आहे आणि हिचं लग्न अजून झालेलं नाही. आणि मी घाबरलो होतो. तिला म्हटलं अजून 40 वर्षात लग्न नाही केलं. म्हणलं काय लग्न नाही केलं. त्याच त्यांनी सांगितलं की मी अशा मुलाची वाट पाहते की जो प्रभूपासून मला येणार आहे. मी विश्वासणारी चांगली आहे, परंतु मला माझा नवरा जो आहे आणि तो देवाचा सेवकच पाहिजे, विश्वासणारा पाहिजे. मग तिच्यासाठी मी प्रार्थना केली. म्हटलं देवा, तिच्या अंतःकरणातली प्रार्थना आहे,
तिने तुझ्यासाठी केलेलं समर्पण आहे. वचनाची चर्चा आम्ही केली, दोघांनी एकमेकाला साक्षी सांगितल्या, प्रभू किती महान आहे. आणि सगळं ऐकल्यावर जाताना ती काय म्हणते, पाळक साहेब मी 40 वर्षाची, 40 वर्षात नवरा मिळाला याचं दुःख मला नाहीये, पण माझा प्रभू माझ्या सोबत आहे आणि त्यानं आयुष्यभर जरी असं मला ठेवलं ना तरी मी माझ्या प्रभूला कधी दोष देणार नाही. ते वाक्य ऐकल्याबरोबर मी म्हटलं, सिस्टर एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू तुमचं लग्न सगळ्यात चांगल्या व्यक्तीबरोबर करणार आहे. कारण हे वचन जर तुम्हाला माहितीये, प्रभूवरती विसंबून राहणं जर तुम्हाला माहितीये ना, तर देव तुमच्यासाठी सगळ्यात भारी असणारा मुलगा जे तुमच्या स्वप्नातला तो राजकुमार तुम्हाला भेटणार. त्यानंतर ती गेली निघून. 1 वर्षानं परत एकदा तिची आणि माझी गाठ झाली आणि मग ते हसत हसत माझ्या समोर आली. सिस्टर कसं आहे, फॅमिली प्रेयर होते, त्या प्रेयरला ते सगळे नातेवाईक त्यांचे जमा झाले, त्या बहिणीला पण परत बोलवलं. मास्टर एक सरप्राईज आहे. म्हटलं काय सरप्राईज आहे. आणि तेवढ्यात तिचा नवरा तिथून आला, ती काळी आणि तिचा नवरा गोरा पान, इतका उंचापुरा सुंदर. आणि ती म्हटली, ओळखलं का, मी तुम्हाला म्हटलं होतं ना देव मला सर्वोत्तम देणार आहे. हा देवाचा सेवक आहे, हा सुद्धा एवढे वर्ष वाट पाहत होता की योग्य प्रकारची बिलीव्हर्स मला द्यावी. माझ्या देवानं कुठं जाळं टाकायचं ते मला सांगितलेलं आहे आणि प्रभूनं सांगितलेल्या जाळ्यामध्ये माझा मासा मला बरोबर मिळालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता ना, जिथं जाळं टाकायचं तिथं प्रभू सांगतो. आम्ही म्हणाल का? मेन प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही नेमकं जाळं घेऊन जातो पण वचन ऐकत नाही ना. मग कधी कधी बरेच लोक म्हणतात, हा मुलगा बिना लग्नाचा आहे का, घेऊन जावा नंतर कळेल तुम्हाला, आहे बिना लग्नाचा, पार्सल परत पाठवून द्या. कारण हे जाळं टाकण्याच्या योग्यतेचं नाही. पण प्रभूच्या लोकांना ज्या देवाचं वचन कळतं ना, परफेक्ट ठिकाणी जाळं पडतं. योग्य जागी तुम्हाला नोकरी लागते, अगदी योग्य जागी. मला चांगलं आठवतं, माझ्या चर्चमध्ये एक मुलगी होती आणि तिचं वय, सरकारी नोकरी मिळायचं वय संपलं, लास्ट दिवस, परीक्षा तिने दिल्या, सगळ्या दिल्या आणि ती म्हटली आता नोकरी लागणं शक्यच नाहीये. आणि तेवढ्यामध्ये तिला नोकरीचा कॉल आला. 1 दिवस बाकी असताना. ती गव्हर्नमेंट सर्वंट, 1 रुपया न भरता. का? कारण देवाचं वचन ऐकल्यावर नेमकं कसं मासे जाळ्यामध्ये आणायचं फक्त देवच तुम्हाला सांगू शकतो. प्रिया, कोण नाही सांगणार बाकीचं तुम्हाला. प्रभूच्या समयाची वाट पहा, हा प्रकाश तुमच्याकडे येणार आहे. कुठं, कशा पद्धतीनं? या पेत्राला त्यानं वचन सांगितलं आणि बायबल सांगतं, तुझ्या वचनाच्या उलगड्यानं मला प्रकाश प्राप्त होतो. देवाच्या वचनाचा उलगडा व्हायला पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकाल ना, तेव्हा तुमचं अंतःकरण विश्वासानं भरून जातं. कारण शास्त्र सांगतं, विश्वास वाढते ना आणि वाढता देवाच्या वचनाची. देवाचं वचन ऐकलं पाहिजे. वचन ऐकलं ना, तो व्यक्ती एकदम स्ट्रॉंग बनतो, एकदम स्ट्रॉंग. त्याला कळतं आता मला घाबरण्याचं कारणच नाहीये. एखाद्या व्यक्तीमध्ये जर भीती निर्माण आहे, आपल्या भविष्याची, आपल्या एज्युकेशनची, आपल्या करिअरची, आपल्या मुलाची, आपल्या मुलीची, आपल्या पत्नीची, आपल्या पतीची, जर तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण आहे, का त्याची भीती तुमच्यामध्ये? का तुम्हाला वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं होणार नाही? का देवाच्या वचनामध्ये सांगितलं नाही? दाविदाला त्यांनी धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. तुम्ही त्याच्या पर्सेंटेजवर पाहता किती टक्के त्याला मिळाले. हे टक्केकडे तुमचं लक्ष आहे, तुमचं लक्ष देवाच्या कृपेकडे नाही का? दावीद ज्या आम्ही पाहतो त्या मिखलला तो सांगतो, तुझा बाप शौल याला राजगादी काढून माझ्यासारख्या मेंढर चालणाऱ्याला ज्यानं आणि राजगादी दिली, मी त्याच्या समोर नाचेल आणि अधिकच नाचेल. त्याला तो उलगडा झालेला. त्याला माहिती जगामध्ये श्रेष्ठत्व फक्त देवाकडे आहे. हे उलगडा तुम्हाला व्हायला पाहिजे ना. कधी कधी कामाच्या ठिकाणामध्ये ऑफिसर तुम्हाला त्रास देत आहे आणि तुम्हाला मोठा प्रश्न पडतो, काय करावं या ऑफिसरसाठी? तसंच ह्याच्या गुहेमध्ये दानिएलला टाकणार आहे. आज जर दानिएल असता आणि सिंहाची गुहा असते, सिंह पण असताना, तर आमच्या दानिएलने काय केलं असतं माहिती का? पहिल्यांदा रात्री प्रार्थना केली असती, सिंह मरून जाऊ दे. त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स दानिएल असताना तर त्यांनी म्हणलं असतं, राजाच मरून जाऊ दे, शोक साभावला गुहेत मला पडताच येणार नाही. पण दानिएल तो दानिएल आहे, त्याला माहितीये देवाचं वचन मला वाचवणार आहे.
शास्त्र सांगतं राजानं द्वाही फिरवली पण दानियल ऍज युजल देवाच्या वचनावरती विसरून राहिला. तुझ्या वचनाच्या उलगड्यानं मला प्रकाश प्राप्त झाला. ऐका, अधिकाऱ्याला सरळ करणारा देवच आहे. त्याची भीती नका तुम्ही बाळगू. काय करायचं त्याचं. बरेच लोक मला फोन करू जातात, अहो अधिकाऱ्याची बदली होऊन प्रार्थना करा. त्याच्या बदलीसाठी नका प्रार्थना करू, त्याचं तारण व्हावून प्रार्थना करा. आता तुमचं काय माहिती का, नेमकं माझी पिढा दुसरीकडे झाली, अधिकारी दुसरीकडे, तो तिथं तोच त्रास देणार आहे ना. त्याच्यापेक्षा देवाने त्याला सरळ करा म्हणून प्रार्थना करा ना. देवाला काय कठीण आहे. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे बाहेर लावणारा देव. हे मन बदलेल, त्याचं परिवर्तन करेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणा व्यक्तीला प्रभू तसं ठेवत नाही. इकडं दानियेलानं तशी प्रार्थना केली नाही. ऍज युजल त्यानं प्रार्थना केली, देवाच्या वचनावर विसरून राहिला. शास्त्र सांगतं सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकलं, परंतु दानियल रात्रभर सिंहाच्या गुहेमध्ये जिवंत राहिला. सकाळी उठल्यावर राजा रात्रभर झोपला नाही आणि तो जातो आणि विचारतो, दानियला तुझ्या देवानं तुला वाचवलं का. आतून आवाज येतो, महाराज चिरायू असा देवानं आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. आत होत या जगामध्ये देव त्याच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी देवानं तुमच्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. आमेन म्हणाल का. आहे तो देवदूत तुम्हाला. कशाला चिंता करता तुम्ही. पण तुमचं लक्ष सिंहाकडे जास्त आणि देवदूताकडे कमी आहे. आम्ही सिंह जास्त बघतो, देवदूत कुठं बघतो ना. देवदूत बघितला तर दिसेल, म्हणून सकाळी मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं, बलामाला देवदूत दिसला नाही पण गाढवाला दिसला. हो, बलाक राजा बरोबर चालला ना, तर गाढवी देवदूताला पाहून बसली आणि बलाम काय करतो, त्या गाढवीला मारतो. चल चल, का तर संदेशचा देवदूत पाहू शकत नाही. तुम्ही कुठं पाहणार हो. संदेशचा सेवकच देवदूत पाहू शकले नाही तर तुमचं आणि माझं काय. म्हणून तू त्याचं वचन आमच्याकडे येणं गरजेचं आहे. का, त्याचं वचन जे आहे ना, देवदूत आमच्याकडे घेऊन येतात. हे वचन आम्हाला उलगडून सांगणार कोणीतरी पाहिजे. आणि वचन काय सांगतं माहिती का, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. तुमच्यामध्ये खूप पॉवरफुल देव आहे. तो तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. सगळं काही ठीकठाक करण्याची ताकद आहे. ऐका बरं का, परवा एका बहिणीने फोन केला आणि फोन केल्यावरती म्हटले की माझ्या छातीमध्ये फार मोठी गाठ आहे आणि डॉक्टर म्हटलं की बायोप्सी करावं लागेल आणि ती गाठ कॅन्सरची असणार आहे आणि 100% तुम्हाला तो कॅन्सर आहे. 2दा-3दा रिपोर्ट काढले आणि ते म्हटले की अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊ आणि कॅन्सरची ट्रीटमेंट चालू करू. ते म्हटले तरी सुद्धा तुम्ही काय करा, मी थोड्याशा गोळ्या तुम्हाला देतो, त्या घ्या आणि तुम्ही घरी थांबा. 8 दिवसांना आपण ट्रीटमेंट करणार आहे. 8 दिवसानंतर तुम्ही या, मग आपण बायोप्सीला ते पाठवू, त्याचे रिपोर्ट्स घेऊ. त्या बहिणीने काय केलं, 8 दिवसामध्ये मला फोन केला, मास्टर प्रार्थना करा. मी म्हटलं तुम्ही डॉक्टरच्या शब्दावरती विश्वास ठेवू नका. देवाचा शब्द सांगतो, त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त होतं. देव रिपोर्ट्स बदलणार आहे. 3 रिपोर्ट जरी आले तरी 4था रिपोर्ट हा विजयाचा रिपोर्ट असेल आणि 100% हा रिपोर्ट तुमच्यामध्ये आणि ती गाठ नष्ट करून टाकणार आहे. हे तिला सांगितलं, तिचा विश्वास वाढला. मग 8 दिवस झालं ट्रीटमेंट केली आणि पुन्हा ती दवाखान्यामध्ये गेली. दवाखान्यात जाण्याच्या अगोदर डॉक्टर म्हटले चला आता पहिल्यांदा आपण ते बायोप्सीसाठी जाऊ. त्यांनी डॉक्टर आणखीन एकदा मला प्रार्थना करू द्या. परत एकदा जाण्याच्या अगोदर तिने प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर डॉक्टरने चेक करायला सुरुवात केली आणि चेक करायला सुरुवात केल्याबरोबर सगळे रिपोर्ट तिथे ठेवले. गाठीचा आकार त्यांनी पाहिला आणि ते म्हणायला लागले, डॉक्टर हे सगळे रिपोर्ट सांगतात की तुमच्याकडे 100% कॅन्सर असावा, पण आज ज्यावेळेस तुमच्या छातीमध्ये आम्ही टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये गाठ नाही. का, कारण जिथं येशू आहे तिथं मोठा चमत्कार आहे. जेव्हा जाळं कुठं टाकायचं येशूच तुम्हाला प्रगट करत असतो. प्रिया, आज कुठं तुम्ही त्याचं वचन उलगडून सांगणं फार गरजेचं आहे. हा प्रकाश तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. गाठीवरती विश्वास ठेवू नका, रोगावरती विश्वास ठेवू नका, बेकारीवरती विश्वास ठेवू नका, कर्जावरती विश्वास ठेवू नका. या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी सगळ्यात मोठा देव आमच्याकडे आहे. आणि शास्त्र सांगतं आकाश त्याचं सिंहासन आणि पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. इतका मोठा देव. कशाची काळजी करतात, कर्जाची काळजी करतात, कशाची काळजी करतात, भविष्याची काळजी करतात. मित्र म्हणतो देवानं त्याच्या लेकरांचं भविष्य सगळ्यात सुंदर बनवलेलं आहे. आम्ही म्हणत का, सगळ्यात भारी तुमचं भविष्य. पण वचन घेऊन जगा बरं का.
वचनामध्ये घडून जा. देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये काम करणार आहे. म्हणून येशू तिथं चढला, त्यानं वचनाचं शिक्षण दिलं आणि हा प्रकाश त्यांच्याकडे आला. एकच गोष्ट आता पाहूया, एकच गोष्ट आपण पाहूया. मिखाचं पुस्तक आणि त्याचा 7वा अध्याय, त्याचं 8वं वचन. मिखाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. मिखाचं पुस्तक 7वा अध्याय 8 वचन. मिखा 7वा अध्याय 8 वचन. अग्गे माझ्या वैरिणी, अग्गे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नको. माझ्यामुळे आनंद करू नकोस. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी पडले तर पुन्हा उठेल. मी अंधारात बसले तरी, अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. अंधारात बसले तर परमेश्वर असा मला प्रकाश होईल. ऐका, येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. आणि हा प्रकाश कोणाकडे येतो? जे अंधारामध्ये बसले त्यांच्याकडे प्रकाश आहे. कोणाकडे हा प्रकाश असणार आहे? कोणाला प्रकाशाची गरज आहे? अंधकारामध्ये बसलेले. कोणता अंधकार आहे? आठवा बरं. येशूला भूक लागली आणि येशूला भूक लागल्यावर त्यानं त्याच्या शिष्याला सांगितलं, गावात जाऊन भाकरी घेऊन या. शिष्य गेले गावामध्ये भाकरी आणण्यासाठी आणि येशू गेला याकोबाच्या विहिरीवर. तिथे शबरुडी स्त्री पाणी भरण्यासाठी आली. येशू तिला म्हटलं, बाई मला पाणी दे. येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. कोणासाठी प्रकाश आहे? कोणाकडे हा प्रकाश येतो? जे अंधकारामध्ये बसले त्यांच्याकडे हा प्रकाश येतो. आणि अंधकारामध्ये बसलेल्या व्यक्तीला त्याला त्या अंधकाराची सवय झालेली असते. हो, पाप करणाऱ्या व्यक्तीला पापाची सवय झालेली आहे. आणि येशू म्हटलं नाही का, मनुष्याचा पुत्र या जगामध्ये जे पापी आहे त्या पाप्यांना तारण्यासाठी आलेला आहे. कोणाला सुटका आवश्यक आहे? कोणाला जीवन प्राप्ती व्हायला पाहिजे? या अंधकारामध्ये त्यांना. चांगल्या धार्मिक लोकांना पकडण्यासाठी किंवा त्यांना स्वर्ग दाखवण्यासाठी नाही आला. जे आजारी त्यांना डॉक्टरची गरज आहे. जे बरे झाले त्यांना कुठे डॉक्टरची गरज आहे? कोण बरं आहे तर जाईल का दवाखान्यामध्ये? नाही, बरे डॉक्टर तपासा मला म्हणून. बरं असल्यावर डॉक्टरची गरज नाही. पण एखादा व्यक्ती आजारी तर तो डॉक्टरकडे जातो. आणि येशू पण म्हटलं मी डॉक्टर आहे. कसला डॉक्टर आहे? आत्मिक रोग लागलेला लोकांना बरं करण्याचा डॉक्टर आहे. आता काय झालं माहिती का? ऐका बरं का. तिथं येशू गेला, त्या बाईला पाणी मागितलं. त्या बाईला पाणी मागितल्याबरोबर येशू म्हणतो मी प्रकाश आहे. प्रकाश काय करतो माहिती का? त्या बाईला कळतच नव्हतं की मी धार्मिक नाही, मी पापी आहे, मी चुकीची व्यक्ती आहे. आणि येशू सांगते ती चर्चा करायला लागली. येशूला पाणी मागितलं, तुम्ही यहुदी, आम्ही शमरोनी. मग तिने बोल चर्चा करताना म्हटली, तुमचे लोक तुमच्या देवाची उपासना डोंगरावरती करतात, आम्ही तिथं डोंगरावरती उपासना करत नाही. तुमचा देव डोंगरावरचा देव आहे. सगळं काही तिच्याशी बोलायला लागला. येशूनं धार्मिकतेच्या गोष्टी बोलल्याबरोबर प्रकाश मारला. टॉर्च घेतली आणि मारली. आणि नेमका प्रकाश कुठं मारला माहिती का? तुझ्या नवऱ्याला आण बघ. कुठे टॉर्च मारला? नवऱ्यावरती. टॉर्च मारल्याबरोबर ती बाई घाबरली आणि काय म्हटली माहिती का? मला नवरा नाही. येशूने अजून टॉर्च मारला. आतापर्यंत तुझ्या घरात 5 नवरे होते, 6वा पण तुझ्या घरामध्ये, तो पण तुझा नवरा नाही. प्रकाश मारल्याबरोबर बाई घाबरली. त्याने पकडला तिचा बेबीच्या. त्यानं दाखवला टॉर्च. आणि धार्मिकतेच्या गप्पा, तुम्ही यहुदी, मी शमरोणी, तुमचे लोक इकडे डोंगरावर उपासना करत होते. सगळ्या धार्मिकतेच्या लक्षात घ्या, तुम्ही धार्मिक बोलता, देव याच्यावर कधीच प्रकाश टाकत नाही. कुठं पाप करतात त्याच्यावर प्रकाश टाकतो. बरेच लोक धार्मिकतेच्या चर्चा करताना असं काही चर्चा रंगून सांगतील. बरेच लोक मला विचारतात, शब्दात शनिवार का रविवार? हो द्या, शनिवार रविवार अमक सोमवार मंगळवार बुधवार याच्यापेक्षा दारू प्यायची सोड, सिगारेट ओढायची सोड, भांडण करायचं सोड, व्यभिचार करायचं सोड. हे बरोबर आहे का? ते बरोबर आहे. परवा एकाने मला फोन करून मेसेज केला. त्यांनी विचारलं, मी एक संदेश दिला होता, स्त्रियांनी सेवा करावी का नाही करावी. त्यात मी सांगितलं, बायबलमध्ये स्त्रिया आणि पुरुष हा भेद नाहीये, स्त्रिया पण सेवा करू शकतात. मग त्यांनी मला विचारलं, तुमच्या मंडळीत कोण स्त्री पाळक आहे? म्हटलं नाही, मीच पाळक आहे. मग असं कसं? तुम्ही तर सांगितलं. अरे बाबा, माझ्या मंडळीचा पाळक मीच आहे. मग तुम्ही गेल्यावर कोण करतं? बहिणी करतात प्रीचिंग. काय अडचण आहे तुला? तुला काय अडचण आहे? नाही, तुम्ही त्यांना अरे माझी मंडळी मी पाळक नेमेल नाही तर नाही नेमेल. तू पगार द्यायला येतो का त्यांना?
ते माझं मी ते कित्येक वेळा निरर्थक चर्चा, तुमचं असं तुमचं तसं, खड्ड्यात घाल, तुझा नवरा घेऊन ये. त्या बाईने धार्मिकतेच्या गप्पा मारायला येशू काय म्हटला, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. मग ती काय, माझ्याकडे नवरा नाही असं बोलू नको. आतापर्यंत 6 पुरुषाला तू नादी लावलं, ही महत्वाची गोष्ट आहे. याच्यावर प्रभू प्रकाश टाकतो. आणि काय म्हटलं माहिती का, अंधारामध्ये बसलेल्यांवरती हा प्रकाश घेऊन येतो. लक्षात घ्या, इथंच बरेच लोक बसलेले आहेत. तुमच्या खिशातली तंबाखूची पुडी, गुटख्याची पुडी, तुमचा व्यभिचार, तुमची शिवीगाळी, तुमची टिंगलटवाळी, या सगळ्यावरती येशू बरोबर बॅटरी टाकतो. बसलेत खूप बायबल घेऊन, पण पुढी पण त्यानं बघितली बरं का. बसले तिथं अगदी ते प्रार्थनाशील अंतकर्मी, पण घरी जाऊन मिस्त्री लावतो ना, ते पण प्रभू बघतो. प्रत्येक गोष्टीवरती प्रकाश टाकत आहे. कशासाठी येशू आला, तुम्हाला आहे तसं घेऊन नाही जायला. काही लोकांना असं वाटतं, नाही चलो 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 आम्हाला द्या ना बाप्तिस्मा, आम्ही पण घेतो. आणि पुढीचं काय, मी तर एकाला व्यक्तीला बघितलं, बाप्तिस्मा घेतला आणि जाऊन फुकून आला, सिगरेट पण फुकून आला. आणि मग डोक्याला हात लावला, याला सिगरेट सहित दिला का काय बाप्तिस्मा. प्रकाश तर पडला पाहिजे ना, काय सोडलं पाहिजे नेमकं. म्हणून म्हटलं, येशू बाप्तिस्म्यानंतर शिष्य बनवतो, ही गोष्ट खरी आहे. पण जे गोष्ट तुम्हाला सोडायला पाहिजे ती सोडली पाहिजे ना. तो टॉर्च घेऊन आला, अंधकारामध्ये चालणार आहे. ऐका, पवित्र शास्त्रातलं उदाहरण सांगतात, आपल्याकडे तेवढा वेळ नाही वाचून दाखवायला, पण आता मला संपूर्ण गरजेचं आहे. अम्माऊसच्या वाटेवर जाणारे येशूचे 2 शिष्य. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि ख्रिस्तानं सगळ्याला दर्शन दिलं, येशूने सगळ्यांना दर्शन दिलं. आणि सगळ्या यरुशलेमेमध्ये येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा सुरू झाली. येशू उठला, ख्रिस्त उठला, ख्रिस्त उठला, सगळी चर्चा आहे. आणि 2 शिष्य यरुशलेम सोडून अम्मावसकडे चाललेले आहेत. अम्मावस म्हणजे पापनगरी, ते तिकडे चाललेले आहेत. आणि जाताना चर्चा कोणती माहितीये का, येशूचं पुनरुत्थान. आणि चाललेत कुठं, अम्मावसकडं. बऱ्याच लोकांचं तसंच आहे, चाललेत पापनगरीकडं, पण चर्चा धार्मिकतेची आहे. काही लोक तर तंबाखू मळत मळत येशू येणार आहे बरं का लवकर. हे सोड की, फार कठीण आहे तंबाखू. झटकच वाईट दिवस येणार आहे. टॉर्च तिकडे तोंडावर मारलाय तुझ्या. कठीण त्या लोकांचं नसणार आहे, कठीण तुझं असणार आहे. कठीण तुझं असणार आहे. हा प्रकाश तुमच्याकडे आला पाहिजे. 2 तास भांडायचं आणि 3ऱ्या तासाला येशूच्या आगमनाची चर्चा करायची का. 2 तास एकमेकाशी भांडायचे, वादविवाद करायचे. 2 तास एकमेकाला रागानं बघायचं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही लोक तर एवढी खुन्नस धरतात ना, लग्नाची पत्रिका नवऱ्याला सांगतात, त्यांना दिली, लग्न होणारच नाही, त्यांना द्यायचीच नाही. आणि तरी तुम्ही येशूच्या आगमनाची चर्चा करता. द्वेष प्रभू त्याच्यावर टॉर्च टाकतो. भाई तुझा नवरा कुठे आहे, पाप दाखवतो. ऐका, रात्र संपेल, मीटिंग संपेल, तुम्ही तुमच्या घरी जा, मी दुसऱ्या मीटिंगला जाईल. तुमचा माझा संपर्क प्रभू जर नाही आला तर परत होईल. पण एकदा जग सोडून गेला तर तुमचा आणि माझा संपर्क कधी होणार नाही, ना तुमचा देवाच्या वचनाशी संपर्क होणार आहे. आज रात्री ज्या प्रभू तुमच्याशी बोलत आहे ना, ते तुमचं नेमकं पाप तुम्हाला दाखवत आहे. कोणतं पाप आहे, कोणती गोष्ट तुमच्यामध्ये, जिथं तुमच्यामध्ये येशू पण आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये असणाऱ्या चुका, तुमची पाप तशीच आहे. त्या बाईला त्याने म्हटलं तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. त्या बाईला कळलं मसीहाला माझं पाप प्रगट झालेले. ऐका, कोणीच व्यक्ती या ठिकाणामध्ये अशी नाही की जिचं पाप प्रभूला ठाऊक नाही. कोणच व्यक्ती या ठिकाणात नाहीये, कोणच नाही या ठिकाणामध्ये. हर एक व्यक्तीची प्रत्येक सवयी, त्याचा स्वभाव, त्याच्या अंतकरणातला राग, त्याच्यातला द्वेष, त्याच्यातलं व्यसन, त्याच्यातला व्यभिचार, त्याच्यातलं जारकर्म, त्याच्यातला लोभ, त्याच्यामधलं वाईटपण, हे सगळं प्रभू आणतो. म्हटला मी जगाचा प्रकाश आहे आणि हा प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे. आज तो प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे.
तो प्रकाश तुमचं पाप दाखवण्यासाठी आलेला आहे, माझं पाप दाखवण्यासाठी आलेला आहे. पौल जो 3 स्वर्गात गेला तो म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल, प्रभूने त्याचं पाप दाखवलं त्याला. हा पौल इतका धार्मिक व्यक्ती आणि तो म्हणतो यहुद्यांमधला सगळ्यात कट्टर धार्मिक मी आहे. त्याला बायबल मुखदगत आहे, सगळ्यात मोठा आणि धार्मिक व्यक्ती. पण पौलाला येशूनं प्रकाश दाखवल्याबरोबर त्याला कळलं मी धार्मिक नाही, जगातला सगळ्यात मोठा पापी आहे. तुम्ही धार्मिक बनवून प्रभू समोर नका उभं राहू. काहीतरी पाप आहे माझ्यामध्ये. कधी कधी सकाळी उठल्यावर मी खूप रडून प्रार्थना करत असतो देवा. पवित्र आत्मा मला जाग करून सांगत असतो अजून तुला परफेक्ट व्हायचं, काही गोष्टी पवित्र आत्मा मला दाखवतो. आणि त्यास मी देवाकडे रडताना प्रार्थना करतो, देवा क्षमा कर, आजचाही दिवस माझा वाया गेला, मला अजून पण चांगलं बनायचंय, तू वारंवार मला संधी देतो. म्हणून तो म्हटला मी तुला प्रकाश देण्यासाठी आलेला आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला प्रकाश मिळणं गरजेचं आहे. ऐका परत, पापच दिसलं नाही, सगळं दिसलं तुम्हाला, सगळं तुम्हाला कळालं, पण माझं व्यक्तिगत पापच मला दिसलं नाही, माझ्या चुकाच मला दिसल्या नाही, तर माझं या मीटिंगला येणं व्यर्थ ठरणार आणि येशूचं पण येणं व्यर्थ ठरणार. शमरून स्त्रीला पाप दाखवल्यावर असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, त्या बाईनं घागर तिथंच टाकली. आता घागर घेऊन पुन्हा घरी जाणार नाही. तिथं दुसरा पुरुष, 6वा पुरुष घरामध्ये वाजी वाट बघत आहे. आतापर्यंत 5 पुरुषांनी माझ्यावर व्यभिचार केला, पण आता खरा पुरुष मला सापडला. आणि हा पुरुष, हे पुरुष होते, हे 6 पुरुष यांनी माझ्या शरीराचा वापर करून घेतला. पण हा पहिला पुरुष आला की जो पुरुष या विहिरीवरती मला भेटला, आणि हा पुरुष माझं शरीर नव्हे तर माझं अंतःकरण स्वच्छ करत आहे. या पुरुषानं माझ्या अंतःकरणातलं गुप्त पाप मला दाखवलं. आता मी त्या पुरुषाकडे जाणार नाही. आता मी असे कित्येक लोक आहेत जे अंधकारामध्ये, मला प्रकाश सापडला, आता हा प्रकाश मी माझ्या पुरता ठेवणार नाही. शास्त्र सांगतं ती शमृणामध्ये गेली आणि सगळ्याला सांगितलं मला मसीहा म्हणजे प्रकाश भेटलेला आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं अख्खा शमृन येशूला भेटण्यासाठी आला. जर प्रकाश घेऊन तुम्ही जगामध्ये जाल तर लक्षात ठेवा, तुमच्या गावातले, तुमच्या पाड्यातले सगळे लोक ख्रिस्तमय होऊन जातील. कारण जगाला प्रकाशाची गरज आहे. येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. हा प्रकाश घेऊन तुम्हाला जगामध्ये जायचं का, तर तुमचे नातेवाईक अंधकारात येऊन प्रकाशामध्ये त्यांनी यावं. हा प्रकाश घेऊन जा. अंधकारामध्ये जीवन जगू नका. अंधकाराची सत्ता उलथून टाका आणि प्रभूला म्हणा, प्रभू आता माझी घागर मी इथंच टाकत आहे. ती बाई घागर घेऊन नाही गेली परत, पाप तिनं तिथंच टाकून दिलं. आता परत मी त्या विहिरीवरती येणार नाही. आणि शास्त्र सांगतं एक व्यभिचार करणारी एक सुवार्तिका बनली. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ऐका, शिष्य 3.5 वर्षानंतर हा पेत्र उभा राहिला आणि या पेत्रानं 3,500 लोकांचा बाप्तिस्मा केला. पण या स्त्रीनं, जिला प्रकाश मिळाला, या स्त्रीनं शिष्यांच्या अगोदर अख्खं गाव येशूकडे आणलं. अख्खं गाव. पुन्हा बेबिचारी स्त्री. शिष्य नंतर पेत्र येशू स्वर्गात गेल्यावर 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि मग तो उभा राहिला आणि 3,000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. पण येशू असतानाच प्रकाश मिळालेली स्त्री, या स्त्रीनं अख्खं गाव प्रभूकडे आणलं. जाता जाता मी तुम्हाला ते सांगेल, घागर टाकून द्याल ना, पाप टाकून द्याल, अख्खं गाव तुमच्याद्वारे ख्रिस्तासाठी जिंकलं जाईल. अख्खं गाव. बर का, माझा देव अभिवचनांचा देव आहे. आणि म्हणून आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश येणं गरजेचं आहे. म्हणून अम्माऊच्या वाटेवरचे असणारे शिष्य वाटेमध्ये जी चर्चा करत होते, त्यांची चर्चा काय होती? त्यांची चर्चा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, पण ते अम्माऊसकडे चाललेले आहेत. आणि येशू तिथं गेला. येशू त्यांच्यामध्ये बसला आणि त्यांच्यावर चर्चा करू लागला. आणि त्याला विचारलं तुम्ही कशाविषयीची चर्चा करत आहात? ऐका, ज्या दिवशी तुम्ही
देवाचं सानिध्य सोडून कुठंतरी जगामध्ये अंधकारामध्ये चालताना त्यास येशू पुन्हा तुमच्या चर्चेमध्ये सहभागी होतो. शिष्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. कशाविषयीची चर्चा करतात? त्या शिष्य त्याला म्हणतात, तू पहिला व्यक्ती आहे की ज्याला यरुशलेमातला गोंधळ माहित नाही. मग येशूनं पुन्हा एकदा असं लिहिलं, त्यानं यशाच्या पुस्तकापासून तर सगळे असणारे संदेशाचे ग्रंथ त्याला समजावून सांगितले आणि ते वचनाचा उलगडा त्यांच्यावरती केला. आणि शेवटी अमोलच्या दाराजवळ ते आले आणि वेशीबरोबर आतमध्ये जाण्याच्या अगोदर रात्री अंधकारामध्ये बसले. आणि ते बोलत असताना येशूनं भाकर घेतली आणि शेवटचं भोजन करत असताना त्या रात्री भाकर घेतली आणि मोडल्याबरोबर त्यांना प्रगट झालं, अरे हा येशूच आहे. आणि येशू म्हटल्याबरोबर तो अंतर्धान पावला, तो गायब झाला. त्यांना कळलं बोलणारा व्यक्ती येशू आमच्या संगती होता. आणि असं लिहिलंय त्या लोकांनी. आता त्यांना कळालं, अरे तो बोलत असताना अंतःकरणामध्ये उकळ्या फुटत नव्हत्या का? ऐका, येशू बोलत होता त्यास अंतःकरणामध्ये उकळ्या फुटत होत्या. पण तरी सुद्धा ते लोक अम्माऊसच्या वाटेवर तसेच चाललेले होते. कधी कधी देवाचं वचन ऐकून आतमध्ये पश्चातापाची भावना जागी होती, पण तसंच पुढे जाऊ नका. तसंच पुढे जाण्यामध्ये भलं नाही. हे लोक तसेच पुढे गेले. येशूला प्रवास त्यांच्या बरोबर करावा लागला आणि उलगडल्याबरोबर असं लिहिलं, ते पुन्हा यरुशलेमेकडे गेले. पुन्हा यरुशलेमेकडे गेले. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगेन. देवाचं वचन तर तुमच्याकडे आलेलं आहे, परंतु आता पुन्हा माघारी जगामध्ये जाऊ नका. पुन्हा देवाकडेच आपण वळूया. पुन्हा देवाकडे वळूया. घागर तिथं टाकूया आणि प्रभूला म्हणू, प्रभूजी माझं हरवलं ते शोधण्यासाठी तू माझी मदत कर. आणि आज रात्री जे तुमचं हरवलं ते सापडून देणारा देव तुमच्यामध्ये हजर आहे. जे तुमचं हरवलेलं, जे तुमचं गमावलेलं, काय तुमचं हरवलं, काय तुमचं गमावलं? तो म्हटलं, मी प्रकाश घेऊन तुमच्याकडे जगाला प्रकाश देण्यासाठी आलो. अहो जगाचं सोडून द्या, पहिल्यांदा आम्हाला प्रकाश मिळाला पाहिजे. मला प्रकाशाची गरज आहे. ज्या दिवशी प्रकाश तुमच्याकडे येईल ना, तुमची अवस्थाच बदलून जाईल. जसं पेत्राची अवस्था बदलली, त्याच्या जाळ्यावर इतके मासे आले की शास्त्र सांगतं त्यानं शेजारच्या नावेमधल्या लोकांना आपल्याकडे बोलवलं आणि असं लिहिलंय की त्याच्यामध्ये इतके मासे आले की बाकीच्यांना सुद्धा ओढवता येईना, इतके मासे सापडले. देवाचे प्रिय लोको, जाता जाता मी तुम्हाला सांगतो, इथून जाताना एवढे मासे घेऊन जा ना, एवढे आशीर्वाद घेऊन जा, ज्यास इथून जाल त्यास लोक तुम्हाला विचारतील, अरे एवढे मासे कसे काय तुझ्याकडे आले, एवढे आशीर्वाद कसे काय तुझ्याकडे आले? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे, मला प्रकाशानं जागा दाखवली, मला येशूनं जागा दाखवली. कुठं माझे आशीर्वाद आहे ते प्रभूनं मला जागा दाखवली. आज रात्री इथं आम्ही त्याच गोष्टीसाठी प्रभूकडे आलेलो असताना आणि प्रभूला म्हणू, प्रभूजी मला तू प्रकाश दे. आणि 100% देव तुम्हाला प्रकाश देईल. आणि तो असा प्रकाश देईल, असा प्रकाश जगानं पाहिला नाही. आणि तो प्रकाश तुम्ही पाहाल. आणि माझा विश्वास आहे, येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू गावच्या गाव ख्रिस्ताकडे घेऊन येईल. लोक बदलतील, लोकांमधली द्वेष भावना निघून जाईल आणि सारे लोक एकत्रित येऊन प्रभूच्या आगमनाची वाट पाहतील. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया. आज शेवटची रात्र आहे, शेवटची सभा आहे.